टॉपिक ऑफ रूल्स ऑफ साइन। आता जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन करत असतो तेव्हा आपल्याला साइनचे रूल्स माहिती असणे म्हणजे सिम्बॉलचे रूल्स माहिती असणं खूप गरजेचे आहे। जसं की आपण ॲडिशन करत आहे तर आपल्याला कोणतं साइन लावायचं, जर तुमचं जे ॲडिशन आहे ते जर सेम असेल म्हणजे सेम साइन असतील, जसं मायनस आहे, ॲडिशन आहे, तर अशा वेळेस तुम्हाला कोणतं सिम्बॉल आन्सरला लावायचं। जसं आता इथे बघा एक्झाम्पल्स दिले, -3 - 5 इक्वल टू काय होतं, तर मायनस मायनस जेव्हा असेल तेव्हा आपण दोन्ही नंबरचं काय करतो, ॲडिशन करतो। जसं की 5 + 3 किती होतात, 8। पण ॲन्सर जेव्हा लिहितो तेव्हा काय करायचं आहे, तुम्हाला ग्रेटर नंबरचं साइन लावायचं। इथे ते ग्रेटर नंबरचं साइन आहे मायनसचं, तर तुम्हाला काय करायचं इथे -8 लिहायचे। देन सेकंड एक्झाम्पल दिले +4 आणि +5, तर +4 आणि +5 याचे पण तुम्हाला काय करायचे, ॲडिशन करून ग्रेटर नंबरचं साइन लावायचं। तर ग्रेटर नंबरचं साइन जे आहे ते काय आहे, प्लस आहे, ठीक आहे। देन प्लस अँड मायनस म्हणजे डिफरंट जर सपोज सिम्बॉल्स असेल, जसं मायनस आणि प्लस असेल, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे। इथे एक्झाम्पल्स दिले +7 आणि -5 इक्वल टू बघा 2 घेतलं आहे। इथे ग्रेटर नंबरचं साइन दिलं आहे, प्लस दिलं आहे, म्हणून इथे काय आलं आहे, सिम्बॉलसुद्धा प्लसचा आला आहे। पण जेव्हा आपण ॲक्शन करतो +7 आणि -7 असं जेव्हा येतं, प्लस आणि मायनस जेव्हा येतं, तर त्या दोन्ही नंबरमध्ये तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे। पण जेव्हा ॲन्सर लिहितो तेव्हा ते ग्रेटर नंबरचं तुम्हाला साइन यूज करायचं आहे। देन -7 + 5 -7 आणि +5 इथे -7 हा ग्रेटर नंबर आहे, 7 + 5 इथे तुम्हाला सबट्रॅक्शन यूज करून ॲन्सर लिहायचं आहे। सबट्रॅक्शन केल्याच्यानंतर -7मधून 5 गेले तर -2 राहतात, पण ग्रेटर नंबरचं सिम्बॉल काय इथे मायनस आहे, म्हणून तुम्हाला इथे ॲन्सर लिहिताना काय करायचं आहे, मायनसचं सिम्बॉल द्यायचं आहे। देन एक्झाम्पल दिले तुम्हाला सोडून, इथे बघा -5 + 7, आता डिफरंट सिम्बॉल असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे आणि ग्रेटर नंबरचं साइन द्यायचं आहे। इथं ग्रेटर नंबरचं साइन काय आहे, प्लस आहे, म्हणून +2 आले, ठीक आहे। -6 + 9 तुमचा ॲन्सर येतं 3, पण ग्रेटर नंबरचं साइन आहे प्लस, म्हणून +3। देन -5 आणि +4 मायनस मायनस असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे आणि ग्रेटर नंबरचं साइन आहे मायनस, सो इथे तुम्हाला काय करायचं आहे, मायनसचं सिम्बॉल यूज करायचं आहे। देन -4 आणि -7 11 अँड ग्रेटर नंबर साइन आहे मायनस, सो -11। देन -5 + 4 इक्वल टू -1। देन 3 + 4 सेम सिम्बॉल्स आहेत, सेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, प्लस यूज करायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे की ग्रेटर नंबरचं साइन तुम्हाला द्यायचं आहे नेहमी। -5 + 9 इथे सबट्रॅक्शन करायचं आहे, 9 - 5 केले तर 4 येईल आणि ग्रेटर नंबरचं साइन आहे तुमचं प्लस। देन -4 - 7 -4 आणि -7 11 ग्रेटर नंबरचं साइन आहे -11। +3 + 4 + 7 -5 - 9 इक्वल टू -14। आता बघा मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन। मल्टिप्लिकेशनला जर तुमचे सेम सिम्बॉल्स असतील तर काय यूज करायचे, सेम साइन दिले आहेत, मायनस मायनस असेल तर मल्टिप्लिकेशन करताना मायनस मायनस जर असेल तर त्याला तुम्हाला ॲडिशन म्हणजे प्लसचे साइन द्यायचे आहेत। मायनस मायनस असेल तर तुमचं प्लस होईल, 3 × 5 = 15। इथे बघा मायनसचं पण नाही दिलं, डायरेक्ट ॲडिशन म्हणजे लिहिले। जरी ॲडिशनचं सिम्बॉल दिलं नसेल तरी ते तुम्हाला प्लसचं सिम्बॉल आहे असं समजायचं। जेव्हा तुमचे ऑपोजिट साइन असतील म्हणजे प्लस आणि मायनस असेल तर तेव्हा मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला मायनसचं साइन द्यायचं आहे। 7 × 5 = 35 होते, बघा इथे स्मॉल नंबरला सुद्धा मायनसचं सिम्बॉल आहे आणि इथे ग्रेटर नंबरला सुद्धा मायनसचं सिम्बॉल आहे। तर अशा वेळेस काय करायचं आहे, जर तुमच्या याच्यामध्ये डिफरंट सिम्बॉल आले असतील तर तेव्हा मायनसचं साइन तुम्हाला ॲन्सरला यूज करायचे, ठीक आहे।